रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। नारद मुनी अनेक विद्यांमध्ये पारंगत होते। नारद मुनींची प्रतिष्ठा किती होती याबद्दल महाभारतामध्ये 2 पूर्ण अध्याय वर्णन केलेले आहेत। नारद मुनींचं महात्म्य वर्णन केलेलं आहे। नारद मुनी हे जसे विष्णूंचे भक्त होते तसेच ते उत्तम गानविद्या विशारदही होते। नारद मुनी उत्तम ज्योतिषी होते, उत्तम राजनीतिज्ञ होते, उत्तम गणितज्ञ होते। नारद मुनींना वृक्षवेलींची उत्तम पारख होती, रत्नांची उत्तम पारख होती। नारद मुनींमध्ये अनेक प्रकारचे दिव्य दिव्य गुण होते आणि हे सगळे दिव्य गुण काही एकाएकी त्यांना प्राप्त झालेले नाही। वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये नारद मुनींना एक एक गुण, एक एक विद्या प्राप्त झालेली आहे। त्यापैकी नारद मुनींना गानविद्या कशी प्राप्त झाली याचा आपण इतिहास अद्भुत रामायणामध्ये ऐकला। लक्ष्मीला नारायणाला शाप दिल्यानंतर मन खेदे खिन्न झालं आणि त्यावेळी लक्ष्मी म्हणतीये की मला विविध प्रकारच्या माझ्या नावांनी कीर्ती गायली असता मी प्रसन्न होते, म्हणून ही कीर्ती कशी गायची यासाठी गानविद्या प्राप्त झाली पाहिजे। या भावनेने नारद मुनी लक्ष्मी देवीला विचारतायत की गानविद्या कोणाकडून प्राप्त करू। तर त्यावर भगवती लक्ष्मी म्हणते की माझं जे वाहन आहे उलूक घुबड, ते मानसरोवराच्या उत्तर दिशेला निवास करतं पर्वत कंदरांमध्ये, तिथे जाऊन त्याच्याकडून गानविद्या प्राप्त कर असं नारद मुनींना सांगितल्यानंतर नारद मुनी त्या उलूकाकडे म्हणजे घुबडाकडे गेलेले आहेत। घुबडाने स्वतःचा पूर्ववृत्तांत सांगितलेला आहे आणि त्या पूर्ववृत्तांतानुसार त्या घुबडाला गानविद्येत पारंगतता कशी प्राप्त झाली हा सगळा इतिहास नारद मुनींना घुबडाने सांगितलेला आहे। त्यानंतर नारद मुनी त्या घुबडाकडे प्रार्थना करतायत, लक्ष्मीच्या वाहनाकडे प्रार्थना करतायत की मला तुम्ही गानविद्या प्रदान करा। त्यावर त्या घुबडाने 46,000 स्वरांसहित गानविद्येचा पाठ हा नारद मुनींना शिकवलेला आहे। आणि त्यानंतर मग नारद मुनी गानविद्येमध्ये, संगीत विद्येमध्ये पारंगत झालेले आहे। संगीतामध्ये 3 प्रकार असतात। एक गायन कला, दुसरी वादन कला आणि तिसरी नर्तन कला। गायन, वादन, नर्तन मिळून संगीत होतं। त्यामुळे संगीत कलेमध्ये नारद मुनी पारंगत झाले याचा अर्थ ते गायन कलेतही पारंगत झाले, वादन कलेतही पारंगत झाले आणि नर्तन कलेमध्येही पारंगत झालेले आहे। अशा पद्धतीने नारद मुनींनी गानविद्या, संगीत विद्या ही ग्रहण केलेली आहे। ऋषीमुनींचं जीवन हे तपोमय जीवन आहे। त्या तपोमय जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार आलेले आहेत। जर आपण रामायण महाभारताचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की ऋषीमुनींच्या जीवनामध्ये देखील अनेक चढ उतार आहेत।
कधी त्यांची उतरती कळा आहे तर कधी चढती कळा आहे. असं करत करत प्रत्येक गिरीकंदरांना पार करत हे ऋषीमुनी सर्वोच्च स्थितीपर्यंत पोहोचलेले आहेत. वास्तविक पाहता ऋषीमुनींची स्थिती ही तुम्हा आम्हा सामान्य लोकांपेक्षा फार वरची स्थिती आहे. पण वरच्या स्थितीमध्ये देखील धडपडायला होतं हे आपल्याला ऋषीमुनींच्या चरित्रावरून लक्षात येतं. मनुष्य जीवन आपण आदर्श जगण्याचा प्रयत्न करतो, पण आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करण्यामध्ये देखील कितीतरी खाचखळगे येतात. पण एकतर त्या खाचखळग्यांना आपण पार करतो किंवा त्या खाचखळग्यांना स्वीकारतो आणि पुढे जातो. जो मनुष्य खाचखळग्यांना स्वीकारतो आणि पुढे जातो तो जीवन तर चांगलं जगू शकतो, परंतु त्याची उन्नती हवी तशी होत नाही, पारमार्थिक उन्नती हवी तशी होत नाही. आणि जो खाचखळग्यांवर मात करत पुढे जातो त्याला व्यवहारामध्ये यश मिळायला जरी काही काळ लोटला तरी अंततोगत्वात त्याला विजयश्री वर्ते. त्यामुळे जीवनामध्ये येणाऱ्या खाचखळग्यांनी खचून जाणं हे मानवी जीवनाचं ध्येय किंवा सार नसून या खाचखळग्यांना पार करून पुढे निघून जाणं हे मानवी जीवनातलं ध्येय आपलं असलं पाहिजे. सगळ्या महापुरुषांच्या जीवनामध्ये आपल्याला हेच दिसतं. तसंच नारद मुनींच्या जीवनामध्ये देखील आपल्याला दिसतंय की आत्तापर्यंत नारद मुनी परमविष्णू भक्त होते. एक काय त्या श्रीमतीचं प्रकरण घडलं एका दिवसापुरतं आणि त्यानंतर नारद मुनींची किती घसरण झालेली आहे. घसरण झाली याचा अर्थ काय? आजीवन ब्रह्मचारी राहण्याचं व्रत धारण केलेले नारद मुनी लग्नाला काय उभे राहतात, लग्नाला उभे राहिल्यानंतर त्यांची फजिती काय होते, त्या फजितीमुळे ते भगवंतावर काय चिडतात, एकमेकांना शापाशापी देणं काय होतं आणि त्यात त्यांना स्वतःला नंतर ग्लानी होऊ लागते आणि त्या ग्लानीतून वर येण्याचा पुन्हा ते प्रयत्न करतायत. हे महत्त्वाचं. एखादा मनुष्य असता तर तो तिथेच गर्तेत पडला असता आणि स्वतःचं जीवन कुढत कंठत किंवा आहे त्यात सुख मानत चालत राहिला असता. पण इकडे नारद मुनी तसं नाही करत आहेत. इथे मुनित्व त्यांचं सिद्ध होतं की देवाला त्यांनी शाप दिला, स्वतःचं अधःपतन झालं, पण एवढ्यावर ते थांबले नाही आहेत. ते लक्ष्मीला विचारतायत की हे भगवती, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली की मी माझ्या आराध्यालाच शाप देऊन बसलो, पण यातून आता वर कसं येऊ? त्यावर लक्ष्मी देखील अत्यंत कृपापूर्वक सांगतीये की नामस्मरण कर, नामाचं गान कर, त्याने तुझा उद्धार होईल. आणि आता नारद मुनी झालं गेलं, आता देवीने सांगितलेला मार्ग आहे तो अवलंबू आणि याही आपल्या चुकीला आपण पार करू असं म्हणत ती लक्ष्मी त्या नारद मुनींना गुबडाकडे पाठवतीये. कुठे नारद मुनी आणि कुठे ते घुबड? म्हणजे नारद मुनींचा एकेकाळचा दर्जा काय आणि लक्ष्मी म्हणतीये की त्या गुबडाकडून गानविद्या शिका. तुमच्या आमच्यासारखं कोणी असतो तर आपला लगेच इगो हर्ट झाला असता, आपल्याला लगेच वाईट वाटलं असतं की मी काय गुबडाकडून ज्ञान घ्यायला जाऊ. पण नारद मुनी इकडे तसा विचार करत नाहीयेत. नारद मुनी विचार करतायत लक्ष्मीने सांगितलंय ना गुबडाकडे जा, त्यामुळे ते गुबड तर गुबड, लक्ष्मीने जेवढं सांगितलंय तेवढं करून येऊ म्हणून गुबडाकडून गानविद्या संगीतविद्या शिकून येईन. ही गोष्ट नारद मुनींनी स्वीकारली आहे आणि ते विनम्रतेने त्या गुबडापर्यंत गेलेले आहे. विनम्रतेने गुबडापर्यंत गेल्यानंतर ते गुबड देखील साधं नाहीये, ते देखील मागच्या जन्माचा राजा आहे. तो राजा देखील कसा आहे तर चांगल्या उच्च स्थितीपर्यंत पोचल्यानंतर त्याच्या हातून प्रमाद घडलेला आहे आणि तो प्रमाद घडलेला त्याच्या फलस्वरूप त्याला गुबडाची योनी प्राप्त झालेली आहे. म्हणजे तो राजा देखील असा आहे की एकेकाळी उच्चावस्थेला पोचला आणि नंतर गुबड बनलेला आहे.
आणि त्याला हेही माहिती आहे की एका मन्वंतरापर्यंत मी घुबड बनणार, मग कुत्रा बनणार, मग माणूस बनणार, हेही त्याला माहिती आहे. हे माहिती असून देखील ती गोष्ट तो घुबड बनलेला राजा विचार करतोय ते होईल, पण भगवंताचं नामस्मरण करून माझा मी उद्धार करायचा प्रयत्न करेन. बघा, इकडे नारद मुनी घसरलेले आहेत, ते उठायचा प्रयत्न करतायत. तिकडे राजा घसरलेला आहे, तोही उठायचा प्रयत्न करतोय. आणि दोघांनाही चांगली गती नंतर मिळालेली आहे. माणूस काय करतो? माणूस उठायचाच प्रयत्न करत नाही. तो आहे ते स्वीकारतो आणि तिथेच पडून राहतो. तो आहे ते स्वीकारतो आणि तिथेच पडून राहतो. इथेच त्याच्या मनुष्यत्वाची हानी होते. आहे तिथेच पडून राहणं ही गोष्ट जी आहे ही प्राण्यांच्या बाबतीत ठीक आहे, मनुष्याच्या बाबतीत ही नसावी. मनुष्याने प्रत्येक वेळेला पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे आपल्याला ह्या कथेतून दिसतं. तर नारद मुनी आता घुबडाकडे शिकायला गेलेत आणि घुबड त्यांना बघून हात जोडून नमस्कार करतोय आणि म्हणते, मुनिवर्या, आज तुम्ही आमच्याकडे आलात, अहो भाग्य, काय सेवा करू मी तुमची? तर नारद मुनी म्हणतायत, गानविद्या मला शिकवा. आणि ही गानविद्या मला कशाला शिकायची आहे? तर माझ्या मनाला संतुष्ट करण्यासाठी नाही, कोणासमोर गाऊन त्यांची प्रशंसा घेण्यासाठी नाही, तर भगवतीचं नाम म्हणण्यासाठी, म्हणून मला गानविद्या हवी आहे, हे नारद मुनी म्हणतात. आणि तो जो उलूक आहे, घुबड आहे, तो देखील अतिशय उदार अंतःकरणाने नारद मुनींना गानविद्या प्रदान करतोय. नारद मुनी गानविद्येमध्ये पारंगत झालेले आहेत. आणि मग नारद मुनी हातामध्ये वीणा धारण करून नारायण नारायण असं वेगवेगळ्या स्वरांमध्ये गात भगवंताचं नाव घेत आहेत, लक्ष्मी देवीचं नाव घेत आहेत आणि भ्रमण करू लागलेले आहेत. भजन भक्ती त्यांची सुरू झालेली आहे. भक्तीमध्ये अर्चन भक्ती किती श्रेष्ठ आहे हेही आपल्याला लक्षात आलेलं आहे. जी अर्चन भक्ती असते ती अर्चन भक्ती कशी मनुष्याला पावते याचा दाखला आपल्याला कुठे प्राप्त झालेला आहे? तर अंबरीशाची माता पद्मावती हिनी केलेली जी भक्ती आहे ती अर्चन भक्ती आहे. त्या अर्चन भक्तीच्या फलस्वरूप अंबरीशासारखा पुत्र तिला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे अर्चन भक्ती पावते, ध्यान भक्ती देखील, स्मरण भक्ती देखील पावते. याचा उदाहरण म्हणजे स्वतः अंबरीश राजा आहे. हृदयामध्ये परमेश्वराचं ध्यान करतोय, सूर्याच्या मध्यभागी परमेश्वर पाहतोय आणि त्यांनी त्या अंबरीशाला सिद्धी प्राप्त होती. तर जिथे अर्चन भक्ती पावते, जिथे ध्यान भक्ती पावते, तिथेच गान भक्ती देखील भरपूर पावते. याचं उदाहरण त्या कौशिक ब्राह्मणाच्या रूपात आपण मागे ऐकलं. कौशिक ब्राह्मणाला फार काही येत होतं, योग साधना इत्यादी मंत्र साधना असं काही नव्हतं. फक्त भगवंताची गानभक्ती करायचं आणि गानभक्तीच्या बळावर त्याला ब्रह्मलोकापर्यंत स्थिती प्राप्त झाली. पुढे तो वैकुंठापर्यंत पोहोचला आणि अशा पद्धतीने गानभक्तीचा आश्रय घेऊन हा जो कौशिक ब्राह्मण आहे तो खूप उच्च स्थानापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे भगवंतापर्यंत पोहोचण्याचे अनेकविध मार्ग आहेत. या अनेकविध मार्गांपैकी कोणत्याही मार्गाने मनोभावे जर आपण पादक्रमण केलं तर आपण तिथपर्यंत पोहोचतो. हे आत्तापर्यंतच्या कथांवरून आपल्याला दिसतं. भगवंताच्या लोकी देखील बरीच मांदियाळी असते. आत्ता आपण वर्णन ऐकलं की कौशिक ब्राह्मण ज्या वेळेला वैकुंठात गेलाय त्यावेळेला त्याच्याबरोबर त्याचे शिष्य आहेत, त्याच्याबरोबर सूर्य आलेला आहे, त्याच्याबरोबर इतर देवी देवता आहेत आणि त्यांचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद होतोय, त्यांचा आणि विष्णूंचा संवाद होतोय. त्यामुळे जसे आपण पृथ्वी तलावर एकमेकांना भेटतो, संवाद करतो, तसं देवलोकामध्ये अन्य लोकांमध्येही संवाद होत असतात आणि त्याच संवादातून
वेगवेगळे इतिहास घडायला लागतात. वरती स्वर्गलोकात झालेल्या संवादाचा परिणाम हा पृथ्वीवर देखील होतो. जसं नारद मुनींनी शाप दिला, त्या शापाचा परिणाम हा झाला की भगवंताला इथे अवतार धारण करावा लागला, सीता मातेला इकडे अवतार धारण करावा लागला. घडली घटना कुठे? स्वर्गलोकात. पण त्याचा परिणाम कुठे दिसतोय? पृथ्वी लोकावर दिसतोय. तर एका लोकात घडलेल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या लोकावर झाल्याशिवाय राहत नाही. एका लोकात घडलेल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या लोकावर होतोच. दुसऱ्या लोकावर झालेल्या घटनेचा परिणाम पहिल्या लोकावर होतो. त्यामुळे हे सगळे लोक जे आहेत हे एकमेकांशी निगडीत आहेत. त्यामुळे ह्या सर्व लोकांमध्ये राहणारे जे जीव आहेत त्यांच्याशी आपण निर्वैर राहावं हे आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे. निर्वैर राहावं म्हणून आपल्याकडे पितरांनाही प्रसन्न करण्याचं विधान आहे, देवी देवतांनाही प्रसन्न करण्याचं विधान आहे. एवढंच नव्हे तर भूत प्रेत पिशाच यक्ष राक्षस वेताल मारीच ब्रह्मराक्षस वगैरे दुष्ट शक्तींना देखील निर्वैर करण्याचं विज्ञान आपल्या शास्त्रामध्ये फार विस्ताराने सांगण्यात आलेलं आहे. आपण ज्यावेळी यज्ञ करतो त्या यज्ञ कार्यामध्ये वगैरे आपण काय करतो? त्या यज्ञ कार्यामध्ये आपण देवतांची तर पूजा करतोच, त्या देवतांना प्रसन्न करतो. नांदी श्राद्ध इत्यादी विधी करून आपण पितरांना प्रसन्न करतो. त्यानंतर क्षेत्रपालाचा बली इत्यादी काढून भूतप्रेत पिशाच्य इत्यादींनाही निर्वैर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्रैलोक्यामध्ये आपले वैरी कोणी नकोत याचा प्रयत्न आपण काटोकाट करतो. आपल्या हिंदू धर्माचा आधारच तो आहे. हिंदू धर्माचा आधारच आहे. म्हणून आपण नारा देताना पण काय म्हणतो? प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो. प्राणियों में सद्भावना हो, प्राण्यांमध्ये पण सद्भाव असला पाहिजे. आणि तो सद्भाव आणण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. हे विशेष प्रयत्न करायचे ते सफल होतात का? हो हो, पूर्ण सफल होतात. प्राण्यांशी देखील सद्भाव आपण करून आपले प्रयत्न सफल होतात. याचंच उदाहरण म्हणजे आपल्या इकडे रामायण महाभारतातले वेगवेगळे प्रसंग आहेत. भगवान रामचंद्रांचा सद्भाव वानरांशी होता, वानर त्यांचे झाले. तुम्ही आम्ही वानरांशी मैत्री करायला गेलो, चणेबिणे द्यायला गेलो तर काय होईल विचार करा. कळलं की? पण प्रभू रामचंद्रांनी वानरांची अख्खीच्या अख्खी सेना तयार केली. सद्भाव होता मनामध्ये. त्यांचा सद्भाव इतका मनापासून निरपेक्ष होता की त्या वानरांनी पण रामाचं काम करून टाकलं. सीता शोधण्याचं काम केलं, लंका विजयाचं काम केलं. दशरथ राजाचा सद्भाव सगळ्यांशी होता म्हणून तर जटायू सारख्या गिधाडाशी त्याची मैत्री होती. जटायू आणि दशरथामध्ये दोन भावंडांमध्ये जसा संबंध असतो तसा प्रीतीचा संबंध होता. अरे आपण पोपट सांभाळू, चिमण्या सांभाळू, लवबर्ड सांभाळू, कोणी गिधाड सांभाळणार आहे का? पण दशरथाने गिधाडाशी मैत्री केली. शरयू नदीच्या किनारी रोज संध्याकाळी संध्या झाल्यानंतर दशरथ राजा त्या जटायूशी गप्पा मारत बसायचा, असं वर्णन. गप्पा मारत बसायचे दोघं. जटायू दशरथाला सांगायचा, दशरथ जटायूशी गप्पा मारायचा, असा संबंध त्यांचा. दशरथाने जटायूशी केलेला संबंध मैत्रीचा तो पुढे कामास आला सीतेच्या, रामाच्या. सीतेच्या शोधार्थ त्या जटायूचा बंधू संपाती कामास आला. त्यामुळे प्राणियों में सद्भावना हो ही काही कपोल कल्पना, काल्पनिक गोष्ट नाही आहे. ही होते तशीच्या तशी गोष्ट. आपल्या जीवनामध्ये आपण एखाद्या कुत्र्याला सांभाळतो, तो आपल्यासाठी जीवही द्यायला तयार होतो. आपण त्याला फक्त एक पोळी देतो, एखादं बिस्किट देतो, पण तो मात्र आपल्यासाठी जीव द्यायला तयार होतो. प्राणियों में सद्भावना. त्यामुळे जगातल्या सगळ्यांमध्ये सद्भाव होणं शक्य आहे. जरासंधाच्या वडिलांची मैत्री होती. कोणाशी मैत्री होती?
जरा नावाच्या राक्षसीशी मैत्री होती. आता राक्षसीशी मैत्री करणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? आणि ती पण जरेसारखी राक्षसी, जिला रोज खायला एक माणूस लागायचा, एक जिवंत माणूस लागायचा. तिच्याशी मैत्री केली. मैत्रीचा फायदा झाला ना जरासंधाच्या वडिलांना. मूल व्हायचं ते झाल्या झाल्या विभक्त होऊन जायचं, छिन्न भिन्न व्हायचं. जरा राक्षसीने एक दिवस विचारलं की काय रे, म्हणे तू दुःखी का असतोस? माझा भाऊ असून तू दुःखी? म्हणे अगं काय सांगू, मला जेव्हा जेव्हा बाळ होतं तेव्हा जन्माला येता क्षणी त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जातात. म्हणे एवढंच ना, मी बघते काय करायचं ते. आता म्हणे तुझ्या राणीला जेव्हा दिवस जातील तेव्हा मला सांग कधी प्रसूती होणार आहे. त्यावेळेला प्रसूती कक्षाच्या पायरीवरच मी बसते आणि मूल जन्माला आलं, त्याच्या शरीराचे तुकडे झाले की लगेच माझ्याकडे आणून दे म्हणे. झालं. राणी गर्भवती झाली. 9 महिने पूर्ण होऊन 10व्या महिन्यात बाळाला जन्म दिला आणि जन्माला येता क्षणी त्या बाळाचे शरीर असं तुकडे तुकडे होऊ लागलं. जसं ते शरीर तुकडे तुकडे होऊ लागलं तसं लगेच ते शरीर नेऊन जरा राक्षसीला दिलं. ती पायरीवर बसलेली. म्हणजे जरा राक्षसीशी मैत्री होती म्हणून जरासंधाच्या वडिलांनी असं नाही सांगितलं घरी येऊन बस वगैरे. मैत्रीला पण मर्यादा असते, कुठपर्यंत काय वगैरे. तर तिला पायरीवर बसवलं. तिच्याशी मैत्री छान होती, भावा बहिणीसारखा संबंध होता. आणि तिला नेऊन ते बाळ दिलं. तिने लगेच शिवून टाकलं आणि बाळाला जिवंत करून दिलं. म्हणे माझं कामच आहे, माझ्याकडे ही सिद्धी आहे की तुटलेलं शरीर मला शिवता येतं. आता म्हणे चिंता करू नको, बाळ तुझं जगलं म्हणे. आणि झालं, बाळ जगलं. आणि तो जरासंध झाला. जरासंध त्याचा दुष्टपणा वेगळी गोष्ट आहे, पण त्याच्याकडे गुणही भरपूर होते. आता हा जो जरासंध आहे त्याच्या जन्मानंतर जरासंधाचे वडील म्हणाले की अगं जरे, तू तर माझी बहीण, तू कशाला म्हणे जंगलात राहतेस, माझ्या राज्यात राहा म्हणे तू. म्हणे मी राहीन, पण म्हणे माझी अट ही आहे की मला रोज एक माणूस लागतो खायला, रोज एक माणूस खायला लागतो. मिळेल म्हणे, काही हरकत नाही. कसा मिळेल? म्हणे आजच मी दिवंडी पिटतो संपूर्ण राज्यभर आणि सांगतो जो राज्यात चोरीमारी करेल, जारी करेल, तो जरा राक्षसीचा भक्ष होईल. असं म्हणून दिवंडी पिटली आणि जरा राक्षसी आता आपल्याला खाणार या भीतीने त्याच्या राज्यामध्ये चोरी कधी झाली नाही, जारी कधी झाली नाही, काही झालं नाही. जरा राक्षसी वैतागली की अरे बाबा, तुझ्या राज्यात मला एकही माणूस खायला मिळत नाही, जाऊ दे मी जाते जंगलात. म्हणजे जरा राक्षसीही गेली, राज्यातला गुन्हा देखील टळला, इकडे मुलगा देखील वाचला. त्यामुळे भूत प्रेत पिशाच्य देखील मदतीला येतात सज्जन. त्यांची मदत घेता आली पाहिजे, घेता आली पाहिजे. प्रभू रामचंद्रांना लंकेमधले सगळे सिक्रेट सांगण्यासाठी मोसाद वगैरे काही नव्हतं त्यांच्याकडे. लंकेमधलं सिक्रेट सांगण्यासाठी म्हणून कोण आलं मदतीला? तर स्वतः लंकाधीशाचा भाऊच विभीषण आला. कोण होता विभीषण? राक्षस होता, राक्षस. तो काही असा दिसायला सुंदर बिंदर नव्हता, त्याला पण असे दात बीत वेडे वाकडे वगैरे असंच होता. तो रामायण सिरियलमध्ये दिसायला सुंदर दाखवलाय, पण खरं तसा नव्हता तो विभीषण. राक्षसच होता, तो राक्षसासारखाच दिसणार. तर तो राक्षसासारखाच दिसायचा, पण रामासाठी मात्र खूप समर्पित होता. त्यामुळे भूत प्रेत पिशाच्य राक्षस वेताल देखील आपल्याला सहाय्यभूत होतात, पण आपल्या मनामध्ये सद्भाव असला पाहिजे. हल्लीचं एक उदाहरण सांगतो, 300-500 वर्षापूर्वीचं. तुलसीदासांचं नाव तर सगळ्यांनी ऐकलेलं आहे. प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त तुलसीदास. पूर्वीच्या काळी संडास बाथरूम वगैरे असं काही नव्हतं. सकाळी गावाच्या कोपऱ्यात चोबाऱ्यात जायचे आणि तिकडे मलमूत्र विसर्जन करून मग यायचे. जाता जाता लोटा घेऊन जायचे, ही पूर्वीची पद्धत. तर तुलसीदास रोज सकाळी शौचाला जायचे आणि येता येता लोट्यात जे काही थोडं पाणी असेल ते स्वतःच्या घराच्या समोर असलेल्या एका पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी टाकून द्यायचं. कारण आपल्या इकडे एक नियम आहे हिंदू धर्मामध्ये
की पाणी कधी संपूर्ण संपवायचं नसतं. तुम्ही ऐकलं असेल, पूर्वीच्या काळी आपले आई वडील म्हणायचे, आंघोळ करताना थोडं तरी पाणी शिल्लक ठेवायचं खाली. ही पूर्वीची रीत. सगळं संपवायचं नसतं, पाणी प्यायल्यानंतर देखील थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं, पूर्ण प्यायचं नाही. आमटीचं पातेलं पूर्ण संपवायचं नाही, थोडी आमटी तिकडे शिल्लक ठेवायची. ही आपल्याकडची पद्धत. पाणी संपूर्ण संपवायचं नसतं, एक थोडंसं का असेना ठेवून द्यायचं असतं. तर म्हणून शौचाला लोटा घेऊन जायचे, त्यात थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचे, ते थोडंसं पाणी झाडाला टाकून द्यायचे, पिंपळाच्या झाडाला भिरकावून द्यायचे. एक दिवस त्या पिंपळाच्या झाडावरून एक पिशाच्च खाली उतरलं, ब्रह्मराक्षस खाली उतरलं. आणि आता ब्रह्मराक्षस म्हणजे काय, ते दिसायला सुंदर तर नाहीच, अकराळ विक्राळ ते ब्रह्मराक्षस समोर उभं राहिलं आणि हात जोडून तुलसीदासांना म्हणतंय की महाराज, तुम्ही माझ्यावर फार उपकार केला. तुलसीदास म्हणाले, मी बाबा काही उपकार नाही केला, कारण अशा लोकांचा उपकारोपी भयंकर आहात. त्यामुळे म्हणे, मी काही तुझ्यावर काही उपकार केला नाही. नाही नाही म्हणे, नाही कसा, तुम्ही केला म्हणे. म्हणे, काय उपकार केला मी तुझ्यावर? म्हणे, रोज तुम्ही शौचाला जाऊन यायचात, त्यावेळेला लोट्यामध्ये उरलेलं थोडंसं पाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी घालायचं. ते पाणी प्यायल्याने माझी कायम क्षुधा शांत व्हायची, तृषा शांत व्हायची, तहान भागायची. कारण म्हणे, आम्ही भूतप्रेत पिशाच्च, आम्हाला स्वच्छ पाणी पिताच येत नाही, आम्हाला दिसतच नाही स्वच्छ पाणी कुठे आहे. आम्हाला नालीचं पाणी, गटाराचं पाणीच दिसतं, सांडपाणीच दिसतं आणि तेच प्यावं लागतं. दुसरं आम्हाला आवडतही नाही आणि आम्हाला दिसतही नाही पाणी. ते तर टमरेलात उरलेलं, म्हणजे त्या लोट्यात उरलेलं पाणी तुम्ही टाकत होतात, ते अशुद्ध पाणी, ते पिऊन म्हणे मी रोज संतुष्ट व्हायचो. म्हणे आज विचार केला की तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, तर बदल्यात मी पण तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर म्हणे, काही इच्छा असेल तर सांगा. तुलसीदास म्हणाले, नाही रे बाबा, काही इच्छा नाही, कारण हा आज मदत करायचा आणि नंतर 100 वेळा डोक्यावर बसायचं. म्हणे, माझी काही इच्छा नाही. नाही नाही महाराज म्हणे, मी आता पूर्वीच्या पिशाच्यांसारखा नाही उरलो. म्हणे, तुम्ही ज्या वेळेला जायचे यायचे त्यावेळेला तुमच्या मुखातून भगवंताचं भजन ऐकून ऐकून माझी ती दुष्टवृत्ती निघून गेली. पण आता कर्मामुळे काही काळ मला पिशाच्च म्हणून राहायचंच आहे, म्हणून मी आता पिशाच्च म्हणून आहे, पण माझी ती दुष्टबुद्धी आता उरली नाही. तर मला सांगा, मी काय तुमची मदत करू? कारण फुकट कोणाचं काही घेऊ नये, काहीतरी परतफेड केली पाहिजे. तुलसीदासांनी विचार केला की एवढा मागे लागलाय, नाही मागितलं तर नाराज होईल आणि मागितलं तर डोक्यावर बसेल. त्यामुळे ह्याच्याकडे धन मान वगैरे काही मागायचं नाही. काय मागायचं याच्याकडे? तर तुलसीदासांनी विचार केला की हे पिशाच्च जे असतात हे मारुतीला घाबरतात. हनुमानाचं नाव घेतलं की हे भूतप्रेत पिशाच्च पळून जातं, कारण त्यांना मारुती गदा घेऊन आपल्याला मारायला येतोय असं दिसतं. तर तुलसीदास म्हणतायत की अरे पिशाच्चा, जर मला काही मदत करायची तुझी इच्छा असेल तर मारुतीचं दर्शन कसं होईल हे सांग म्हणे. पिशाच्च म्हणतोय, सोपं आहे, मारुतीराय इकडे फिरत असतात, पण त्यांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर रामायणाची कथा सांगा तुम्ही. कारण रामायणाची कथा जिथे होते तिथे यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम. जिथे जिथे भगवान रामाचं कीर्तन होतं, कथा होते, तिकडे तत्र तत्र कृतमस्तकांजलिम, हात जोडून डोकं खाली करून नम्र भावानी मारुतीराय बसतात. तत्र तत्र कृतमस्तकांजलिम वाष्पवारी परिपूर्ण लोचनम. आणि नुसते बसत नाहीत, तर त्यांच्या डोळ्यातून रामाची कीर्ती ऐकत असताना घळा 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 सात्विक भाव अश्रूच्या रूपात दाटून वाहत असतात. तर रामायणाची कथा जर तुम्ही ठेवली तर तिथे मारुतीराय रोज कथा ऐकायला येतील, मारुतीचं दर्शन होईल. ठीक आहे म्हणे. तुलसीदास लगेच रामायणाची कथा लावतात आणि सगळ्या नगरीतल्या लोकांना बोलवतात कथा ऐकायला या म्हणून. पहिला दिवस होतो कथेचा, कुठे मारुती वगैरे दिसत नाही.
दुसऱ्या दिवशी तुलसीदास पुन्हा शौचाला जाऊन लोट्यातलं पाणी टाकतात, तो पिशाच्या खाली येतो आणि विचारतो, झालं दर्शन मारुतीरायांचं? नाही म्हणे, काही मारुतीराय दिसले तर नाहीत आम्हाला. नाही म्हणे, आले होते काल, पूर्ण कथाभर बसले होते, मी बघितलं म्हणे, मला कसं नाही कळलं. म्हणे मारुतीराय काय असं सामान्य वेश धारण करून वानराच्या रूपात थोडेच येतात म्हणे, ते दुसरा वेश धारण करून येतात. मग म्हणे ओळखायचं कसं मारुती आलेत म्हणून? तर पिशाच्च म्हणतो की मारुतीरायांना रामकथा ऐकायची इतकी इच्छा असते की सगळ्या श्रोत्यांच्या आधी ते येऊन बसतात आणि सगळे श्रोते गेल्यानंतर शेवट ते जातात. तर आता तुम्ही लक्ष ठेवा की कथेला प्रारंभ करताना आधी कोण येतो आणि शेवट कोण जातो, तोच हनुमंत आहे म्हणे. तुलसीदास दुसऱ्या दिवशी कथेला बसतात, लक्ष ठेवतात. त्यांना दिसतं की एक म्हातारा मनुष्य मंडपाच्या कोपऱ्यात एका ठिकाणी हात पाय असे करून कथा ऐकत बसलेला असतो आणि सगळी कथा झाल्यानंतर, सगळे निघून गेल्यानंतर तो निघून जातो. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, करता करता 9 दिवसाच्या कथेमध्ये तुलसीदास नोट करतात की हाच माणूस पहिला येतो ना, हाच सगळ्यात शेवट जातो. 9व्या दिवसाची कथा झाल्यानंतर तुलसीदास धावत धावत जातात आणि त्या वृद्ध व्यक्तीचे चरण धरतात घट्ट. तो वृद्ध व्यक्ती म्हणतो, अहो बाबा हे काय करतायत, सोडा सोडा म्हणे, मला सोडा. नाही नाही म्हणे मारुतीराया, मी ओळखलंय, तुम्हीच हनुमंत आहात, त्यामुळे मला तुमच्या चरणांवर डोकं टेकून नमस्कार करू द्या. मारुतीराय स्वतःचं रूप दाखवतात, हसतात आणि विचारतात की मीच मारुती आहे हे कळलं कसं तुला? म्हणे त्या पिशाच्याशी माझी मैत्री आहे आणि त्या पिशाच्यानी मला सांगितलं मारुती कसा ओळखायचा. आता म्हणे तुम्ही मला प्राप्त झालायत. मारुती म्हणतो की माझ्याशी पण मैत्री केलीस का? म्हणे हो म्हणे. मग म्हणे काय इच्छा आहे सांग? म्हणे आता रामाचं दर्शन घडवा म्हणे मला, कारण रामाचं दर्शन तुम्हीच घडवू शकतात, तुम्हालाच माहिती राम कुठे आहेत. आणि मग मारुतीरायांनी रामाचं दर्शन तुलसीदासांना घडवलं. म्हणजे सांगायचा हेतू काय की पिशाच्यांनी मारुतीचा रस्ता दाखवला, मारुतीने रामाचा रस्ता दाखवला. त्यामुळे चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांडामधला कोणता जीव आपला परमार्थामध्ये साथ देईल सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्या जीवांच्या ठाई अद्रोह असला पाहिजे, निर्वैर असलं पाहिजे. सगळ्या जीवांच्या ठाई आपल्या मनात उन्नत भाव असला पाहिजे, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे जीव आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी साथ देतात. ही कथा आहे. तर इकडे नारद मुनींच्या जीवनामध्ये चढ उतार आलेला आहे, तिकडे राजाच्या जीवनात चढ उतार आलेला आहे. पण या सगळ्यामध्ये देखील ते खचून गेलेले नाहीत. ते उन्नतीचा मार्ग पदक्रमण करत करत पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना तो प्रत्येक वेळेला मार्ग सापडतोय. प्रत्येक अधोगतीनंतर ते काहीतरी ज्ञान घेऊन पुढे उन्नती करतायत, हताश होत नाही. तर ही जी ऋषींची कला आहे जीवन जगण्याची, ती कला आपल्याला अवगत झाली पाहिजे. कारण जीवनामध्ये कोणताही मनुष्य असा नाही, कोणताही प्राणी असा नाही की जो फ्रॉम डे 1 आदर्श जीवन जगू शकेल. नारद मुनी जगू शकले नाहीत, विश्वामित्र जगू शकले नाहीत, रत्नाकर म्हणजेच वाल्मिकी जगू शकले नाही. जीवनामध्ये चढ आणि उतार हे येतातच, पण जो चढावा आल्यानंतर भारावून जातो आणि उतार आल्यानंतर हताश होऊन गलितगात्र होऊन बसतो, त्याची उन्नती होत नाही. जो चढाव आल्यानंतर देखील शेफारून जात नाही आणि उतार आल्यानंतर गलितगात्र न होता याच्यातलं ह्या उताराला पार करून पुढे जायचं आहे असा संकल्प जो करतो, तोच नारद बनतो, तोच तुंबरू बनतो, तोच हनुमंत बनतो. इकडे काय झालेलं आहे, नारद आणि तुंबरूने विष्णू आणि लक्ष्मीला शाप दिलेला आहे. म्हणजे किती पतन झालंय त्यांचं, स्वतःच्या आराध्याला शाप देणं. पण त्यानंतर लगेच ते क्षमा मागतायत आणि ह्या दुर्गतीपासून कसं आम्ही वर येऊ याचा आग्रह करतात. त्यावर लक्ष्मी माता म्हणतीये की गायन कलेचा अवलंब करून नामस्मरण कर,
तर ही गायनकला मला कुठे शिकता येईल? तर लक्ष्मी म्हणते त्या गुबडाकडे जाऊन शिक. गुबड, उल्लू हिंदीमध्ये. त्या गुबडाकडे जाऊन शिक. तर नारद मुनींना कमीपणा वाटत नाही आहे. नारद मुनी त्या गुबडाकडे जाऊन शिकतायत. गानविद्येच्या 46,000 स्वरांना जाणून घेत आहेत आणि मग ते वीणा वादन करत भगवंताचं नाव घेत घेत त्रैलोक्यामध्ये भ्रमण करत पुन्हा उच्च अवस्थेला प्राप्त झालेली आहे. ही जी रामायणातली कथा आहे ही वाल्मिकी रामायणात नाही आहे, ही अद्भुत रामायणात आहे. अद्भुत रामायण देखील वाल्मिकी ऋषींनीच सांगितलंय भरद्वाज मुनींच्या सांगण्यावर. या रामकथेमध्ये अशा काही अलौकिक घटना आहेत, जसं मघाशी म्हटलं तसं लोकांतरामध्ये घडणाऱ्या घटनांचा पडसाद पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वीवरच्या घटनांचा पडसाद लोकांतरांवर होत असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की माझा संबंध फक्त इंदोरशी आहे, फार तर माझा संबंध फक्त माळव्याशी आहे किंवा माझा संबंध फक्त मध्य प्रदेश पुरता मर्यादित आहे. तसं नसतं. अमेरिका इराण युद्ध झालं तरी सिलेंडर कमी यायला लागतात इथे. त्यामुळे आपला संबंध अमेरिका इराणपर्यंत पण पोचलेला आहे. नुसता एवढाच नव्हे तर भुः भुवः स्वः महा जनः तपः सत्य लोकापर्यंत आपला संबंध आहे आणि त्या लोकांचा आपल्यापर्यंत संबंध आहे. तसंच तलातल रसातल महितल पाताल इथपर्यंत आपला संबंध आहे आणि त्या लोकांचा आपल्यापर्यंत संबंध आहे. त्यामुळे 14 भुवनात्मक ब्रह्मांडापासून आपण स्वतःला अलिप्त करूच शकत नाही. मग जर आपण अलिप्त करू शकत नसू तर आपल्याकडे पर्याय काय उरतो? या 14 भुवनात्मक ब्रह्मांडाशी नीतिमान होऊन संपर्क ठेवणं हा आपल्याकडे गत्यंतर आहे, यशाचा मार्ग आहे. आणि हा मार्ग पूर्वी सगळे लोक ठेवायचे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध तर्पण वगैरे करायचे, सिद्धांना प्रसन्न करण्यासाठी म्हणून उपाय करायचे, देवतांना प्रसन्न करण्यासाठी म्हणून यज्ञ यागादी उपाय करायचे, गंधर्वांना प्रसन्न करण्यासाठी उपाय करायचे. त्याचप्रमाणे भूतप्रेत पिशाच ह्यांचा आपल्याशी वैर नको त्यासाठी उपाय करायचे. आणि असं करून 14 भुवनात्मक ब्रह्मांडाला अनुकूल करून घ्यायचं. आणि ह्या अनुकूल्यामुळेच आपल्या देशामध्ये सर्व प्रकारची संपत्ती, सर्व प्रकारच्या सुखसोयी, सर्व प्रकारचे मानव वंश, सर्व प्रकारच्या कला आणि विद्या ह्या जिवंत राहिलेल्या आहेत. जर हा संबंध स्थापित केला नसता तर ह्या कला आणि विद्या जिवंतच राहिल्या नसत्या, हा निसर्ग इतका जिवंत राहिला नसता. आपल्या भारतभूमीवर जे पारिजातकाचं झाड उगवतं ते काही देशी झाड नाही आहे. हे पारिजातकाचं झाड स्वर्गातून आणलेलं आहे आणि लावलं. जो नारळ आणलेला आहे तो स्वर्गातून आणला आहे, आवळा जो आहे तो स्वर्गातून आणलेला आहे, निरगुडी स्वर्गातून आणलेली आहे. त्यामुळे स्वर्गातून काही वनस्पती आणलेल्या आहेत, तर काही काटेरी वनस्पती, बाभूळ आहे, कॅक्टस आहे, हे सगळं पाताळातून आपण आणलेलं आहे. त्यामुळे पोर्तुगलमधून काय आणलं, ब्राझीलमधून काय आणलं ही नंतरची गोष्ट. स्वर्ग आणि पाताळातून वनस्पती आणून इकडे लावलेल्या आहेत आपण. त्यामुळे आपला नुसता द्वीपांतर संबंध नसून लोकांतर संबंध देखील आपल्या भारताचा होता. त्यामुळे मनुष्याने परोपरीने प्रयत्न करून ह्या 14 भुवनात्मक ब्रह्मांडाशी एकरूपता स्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अवतार कार्यामध्ये हेच झालेले. अवतार कार्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी जिथे वानरांशी मैत्री केली, जिथे अस्वलांशी मैत्री केली, प्राणी पशु पक्ष्यांशी मैत्री केली, एवढंच काय राक्षसांशी मैत्री केली विभीषणासारख्या, आणि काय केलं, ह्या सगळ्यावर मात मिळवली. तसंच आपल्याला देखील करता यावं यासाठीच रामायण महाभारत श्रवण करायचं असतं. कारण आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा कार्यकारण भाव हा फक्त आपल्या आसपास नसतो, तर त्याच्या तारा कुठल्या कुठे जोडलेल्या गेलेल्या असतात. आपण मात्र शोधत असतो की आपल्याकडे एखादं कार्य घडलं त्याचं कारणभाव इकडेच कुठेतरी सापडेल. तसं नसतं, कुठल्या कुठे काय काय पसरलेलं असतं. तर सगळे लोक आपल्या अनुकूल व्हावेत यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे आपल्याला ह्या सर्गांमधून कळतं.
ज्ञान घेण्याचा प्रयत्न आता नारदांनी केलेला आहे आणि ज्ञानप्राप्तीमध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. इकडे आता शापाच्या प्रभावाने भगवंताला जन्म घेणं प्राप्त आहे. कारण ऋषीशाप जो आहे तो कधी खोटा होत नाही. 5 जणांचा शाप माणसाने घेऊ नये. 5 नाही 6 जणांचा, फार वाईट. पहिला शाप आईचा. आईने जर शाप दिला तर त्यासारखा वाईट काही नाही, त्यासारखं वाईट काही नाही. त्यामुळे जन्मदात्या आईला त्रास देऊन तिची हाय लागावी, तिचा शाप आपल्याला लागावा, असं कोणतंच कृत्य कधी करू नये. असं कोणतंच कृत्य करू नये. वडिलांचा शाप आपल्याला लागावा असं कोणतंही कृत्य करू नये, कोणतंही भाषण करू नये आपण. तिसरं, गुरूंचा शाप वाईट. गुरूंचा शाप आपल्याला लागण्या इतकी वाईट गोष्ट कोणती नाही. चौथा, अतिथीचा शाप. 5वा, देवतांचा शाप. 6वा, ब्राह्मणांचा ऋषीमुनींचा शाप. हे 6 शाप कधी अंगावर घेऊ नयेत. बाकीच्या शापांची एक वेळ निष्कृती करता येईल, पण या 6 शापांची निष्कृती करणं हे भगवंत देखील टाळतो. त्यामुळे नारद मुनींनी दिलेला शाप भगवंतांनी देखील स्वीकारला की हो, मी पृथ्वीवर जन्म घेईन. भगवंतांनीही स्वीकारलेला आहे. म्हणून भगवंतांनी आता जन्म घ्यायचा निश्चय केलाय. तर जन्म घेण्यासाठी योग्य घर तर हवं. बर्गर पिझ्झा खाणाऱ्या घरात थोडेच भगवंत जन्म घेणार आहेत. भगवंत कोणाकडे जन्म घेतील? ज्या घरामध्ये योग आहे, तप आहे, परोपकार आहे, कर्तव्यनिष्ठा आहे, शुद्ध आचरण आहे, अशा घरामध्येच भगवंत जन्म घेतील. त्यामुळे भगवंताला जन्म घेण्यासाठी उत्तम कुळ कोणतं त्या काळचं? तर रघुकुळ हे उत्तम कुळ. आणि रघुकुळामध्ये तत्कालीन राजा होता तो दशरथ राजा होता, ज्याला 330 पत्नी होत्या. त्यातल्या 3 पट्टराण्या होत्या. ह्या 330 पत्नींना मुलं बाळं होती, पण पट्टराण्यांना केवळ मुलीच होत्या, मुलं नव्हती. त्यामुळे राज्यकारभार कसा पुढे चालवायचा हा प्रश्न होता. आणि कौसल्येचं दुःख पाहून यावर काहीतरी इलाज केलाच पाहिजे, म्हणून वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरून पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय हा दशरथ राजाने घेतलेला आहे. पुत्रकामेष्टी करण्यासाठी म्हणून असा पुरोहित हवा की ज्याने कधीही स्त्रीचं दर्शन घेतलं नसेल, असा पुरोहित पुत्रकामेष्टी यज्ञ करता. पुत्रकामेष्टी यज्ञाचा करता झाला तर त्यापेक्षा अहोभाग्य काय. म्हणून वसिष्ठ ऋषी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यामध्ये निपुण जरी असले तरी पुत्रकामेष्टीचा आचार्यपद हे अशा आचार्याकडे हवं की ज्याने कधीच स्त्रीचं अवलोकन केलं नसेल. अशी व्यक्ती कोण मिळणार की ज्याने स्त्रीचं अवलोकन केलं नसेल? आत्ताच्या काळात मुलं जन्माला येतात, पहिलंच दर्शन त्यांना नर्सचं होतं, दुसरं डॉक्टरिणीचं होतं, मग नंतर तिसरं आईचं होतं. त्यामुळे स्त्री दर्शन झालं नाही असं होणंच शक्य नाही. पण वसिष्ठ ऋषी म्हणतात की हो, एक ऋषी असा आहे की ज्याने कधीच कोणत्या स्त्रीचं दर्शन घेतलं नाही. कोण? तर सह्य पर्वतावर राहणारे, तुंग नदीच्या किनारी राहणारे विभांडक ऋषी, त्यांचा मुलगा ऋष्यशृंग. त्याला स्त्रीचा मोहच होऊ नये यासाठी त्याच्या वडिलांनी लहानपणापासूनच स्त्री संगापासून दूर ठेवलं. जन्माला येता क्षणी त्याला आईपासून दूर केलं आणि स्वतःकडे सांभाळायला सुरुवात केली. त्या ऋष्यशृंगाकडे वेदविद्येची प्रकांडता आहे. त्यामुळे ऋष्यशृंग हे आचार्य झाले पाहिजे. दशरथ राजा म्हणतो तसंच करूया. दशरथ राजा म्हणतोय तसंच करूया. आणि दशरथ राजा ऋष्यशृंग ऋषींना बोलवण्यासाठी म्हणून थेट सह्याचलापर्यंत जातो. सह्यगिरीवर ऋष्यशृंगांचं दर्शन होतंय आणि दशरथ राजा वसिष्ठांच्या मध्यस्थीने ऋष्यशृंग ऋषींना पुत्रकामेष्टी यज्ञासाठी तयार करतायत. आणि ऋष्यशृंगांना घेऊन फार आदरातिथ्याने दशरथ राजा मगध देशामध्ये येतो. मगध देशामध्ये दशरथ राजाचा एक मित्र राहत असतो. तो मित्र एकदा अयोध्येला आलेला असताना
दशरथ राजाची कन्या शांता, हिचा स्वभाव पाहतो, लहान कन्या असते, त्या राजाला मुलगी नसते, म्हणून तो म्हणतो की दशरथा, तू माझा मित्र, तुझी ही मुलगी मला सांभाळायला दे म्हणे, मुलीप्रमाणे मी तिचा सांभाळ करेन. म्हणून दशरथ राजा देतो मुलगी, की चांगला मित्र आहे, त्याला मुलगी नाही तर आपली मुलगी त्याला दे. म्हणून त्याला दिलं आणि ती शांता त्या मगध देशाच्या राजाच्या घरी मुलीप्रमाणे, राजकन्येप्रमाणे वाढते. इकडे पुत्रकामेष्टी यज्ञासाठी सगळा ऋषीमुनींचा समूह यायला लागलेला आहे अयोध्येला, आणि कुठेतरी विश्रांती घ्यायची म्हणून मगध राजाच्या राजमहालामध्ये सगळे विश्रांती घेण्याचं ठरवतात. विश्रांती घेण्याचं ठरवलं असता आधीपासून सूचना दिली जाते की ऋष्यशृंग ऋषींसमोर कोणीही चुकूनही स्त्रीने येऊ नका. त्यांनी कधी स्त्रीचं दर्शनच घेतलेलं नाही. म्हणून तो राजा सगळी व्यवस्था करतो, सगळ्या राण्यांना, सगळ्या दासींना वगैरे दूर करतो. महालातही, आपल्या राज्यातही सगळीकडे सांगतो की ऋषी येतील तेव्हा सगळ्या स्त्रियांनी आत घरामध्ये बसा. त्या ऋषींनी कधी स्त्री दर्शन घेतलं नाही, त्यांच्या वडिलांचा संकल्प आहे. असं करत करत महालात जातात. ऋषीमुनींची भेटगाठ होते राजाशी, आणि तेवढ्यात ती राजाची छोटीशी मुलगी धावत धावत येऊन राजाला भेटते. ऋष्यशृंग ऋषी त्या कन्येला पाहतात आणि तिच्या मोहात पडतात. ते विचारतात, ही व्यक्ती कोण आहे? दिसायला किती सुंदर आहे. मला या व्यक्तीशी मैत्री करायची इच्छा आहे. आयुष्यभर मी या व्यक्तीबरोबर राहायला तयार आहे. इतका चांगला स्वभाव आहे. शेवटी वसिष्ठ ऋषी कपाळाला हात लावतात की ज्या गोष्टीपासून ह्याच्या वडिलांनी दूर ठेवलं, एका दर्शनातच हे मोहात पडले त्या शांतेच्या. शेवटी मग विचार करतायत की तपस्वी आहेत, शांता देखील तपस्विनी आहे. तर दशरथ राजा मित्राला म्हणतोय की माझ्या या मुलीचं कन्यादान या ऋष्यशृंग ऋषींना देणंच प्रशस्त आहे. कारण जोपर्यंत एखादा ब्राह्मण विवाहित होत नाही तोपर्यंत तो यज्ञाचा आचार्य पदही घेऊ शकत नाही. हा नियम आहे. यज्ञाचा आचार्य पद स्वीकारणारा ब्राह्मण हा विवाहित असला पाहिजे, आणि यजमान देखील विवाहित असला पाहिजे. यजमान असं म्हणून चालणार नाही की माझ्या बायकोला 30 वर्षापूर्वीच सोडलं, रामाची स्थापना मीच एकटा जाऊन करतो. नाही चालणार. शास्त्रामध्ये स्वतःचे नियम चालत नाहीत, शास्त्राचेच नियम पाळावे लागतात. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. नाही ऐकलं, रामाची स्थापना करून टाकली एकट्याने, 100 सीट कमी झाल्या. 100 सीट कमी झाल्या. परिणाम ताबडतोब दिसला की नाही? आता भक्त लोक तर मानणार नाहीत, पण परिणाम तर परिणाम आहेच की चुकीच्या पद्धतीने एकट्याने कमीत कमी कमरेला सुपारी तरी बांधायची, किंवा काही नाही तर रामानी जसं पुतळा बनवून बाजूला ठेवला पत्नीचा, ते तरी करायला हवं होतं, पण तेही केलं नाही. 100 सीट कमी झाल्या धाडकन एकदम. परिणाम दिसतोय. भक्ती कितीही करा, पण परिणाम हा परिणाम आहेच, तो स्वीकारावाच लागेल की 100 सीट कमी झाल्या. आणि विशेष म्हणजे अयोध्येची सीट गेली. अयोध्येची सीट गेली. रामाची जेवढी जेवढी स्थानं आहेत त्या स्थानाच्या सीट गेल्या. अयोध्येची सीट गेली, चित्रकूटाची सीट गेली, नाशिकची सीट गेली, तिकडे रामेश्वरची सीट गेली, पंपा सरोवराची बेल्लरीची सीट गेली. सगळ्या रामाच्या स्थानाच्या सीट सगळ्याच्या सगळ्या गेल्या. त्यामुळे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. हे तर पाळावंच लागेल. शास्त्र हे कोणालाही सोडत नाही सज्जनो. देवतांना देखील शास्त्र सोडत नाही. इंद्राला देखील शास्त्र सोडत नाही. ते बाकीच्या इंद्रांना कोण सोडणार आहे शास्त्र? शास्त्र आज धरेल किंवा उद्या धरेल, पण शास्त्र कधी कोणाला सोडत नाही. शास्त्राचं जर उल्लंघन केलं तर इकडे नाही तर तिकडे शास्त्र कुठेतरी पकडतंच बरोबर. त्यामुळे शास्त्राचं उल्लंघन करू नये. आणि जर आपल्या हातून शास्त्राचं उल्लंघन झालं तर उद्दंडपणे हे सांगू नये की नाही केलं जा, असं म्हणू नये. स्वीकार करावा
की माझ्या हातून शास्त्राचं उल्लंघन झालं, त्याबद्दल काही प्रायश्चित्त असेल तर सांगा, आम्ही घ्यायला तयार आहोत. ही नम्रता जर असेल तर मनुष्य मोठा होतो. एक तर शास्त्राचं उल्लंघन करू नये, आणि उल्लंघन झालंच आपल्या हातून तर स्वीकारावं की माझ्या हातून उल्लंघन झालंय, याबद्दल मी दोषी आहे, काय प्रायश्चित्त घ्यायचं असेल ते सांगा, माझ्या शक्तीप्रमाणे घेतो मी. हे सगळं झालं पाहिजे. म्हणून तर तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. कृष्ण उगाच बोललेत का हे असं? भगवद्गीतेला आपण मानतो, पण भगवद्गीतेतलं हे मानतो हे मानत नाही, ते मानतो हे मानत नाही, असं नाही चालत. भगवद्गीता ही संपूर्ण मानावी लागते. मला भगवद्गीतेतलं हे पटत नाही ते पटतं असं म्हणून चालत नाही. अथपासून इतीपर्यंत भगवद्गीता मानावी लागते. अथपासून इतीपर्यंत म्हणजे अगदी त्यात अर्जुनाला जे म्हणायचं आहे तेही मानावं लागतं. बरेच जण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला डिस्कार्ड करून टाकतात की ते अर्जुनाचं मत आहे. अर्जुनाचं मत आहे म्हणून भगवद्गीतेचा पहिला अध्याय दुर्लक्षित करून चालत नाही. का चालत नाही दुर्लक्षित करून? कारण अर्जुनाने पहिल्या अध्यायात व्यक्त केलेलं मत जे आहे त्या मताला कृष्णाने निरस्त केलेलं नाही आहे. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत अर्जुनाला? प्रज्ञावादांश्च भाषसे. हे अर्जुना, तू जे मत व्यक्त केलंय ते बरोबर आहे, पण ही ती वेळ नाही आहे. म्हणजे मताचं खंडन नाही आहे अर्जुनाच्या मताचं खंडन कृष्णाने केलं नाहीये. किंबहुना भगवान श्रीकृष्ण दोनदा अर्जुनाच्या मताची प्रशंसा करताना म्हणतायत. एकदा म्हणतायत प्रज्ञावादांश्च भाषसे, तुझं मत हे प्रज्ञावंतांचं मत आहे. आणि एकदा म्हणतायत की तू पंडितासारखा बोलतोस. म्हणजे पंडित काय मूर्खासारखं थोडंच बोलेल, योग्यच बोलेल. त्यामुळे तुझं मत हे पांडित्यपूर्ण आहे आणि प्रज्ञायुक्त आहे असं म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाच्या पहिल्या अध्यायातल्या सगळ्या मतांचा स्वीकार केलेला आहे. फक्त कृष्णाचं म्हणणं एवढंच आहे, ही ती वेळ नाही ह्या गोष्टी चर्चा करण्याची. एवढंच कृष्णाचं म्हणणं. कृष्णाने मताचं खंडन नाही केलेलं आहे. मताला दुष्टमत म्हणून मानलेलं नाही, अग्राह्य मत म्हणून मानलेलं नाही. प्रज्ञावादांश्च भाषसे असं कृष्णाने म्हटल्यामुळेच अर्जुनाचं पहिल्या अध्यायातलं मत हे देखील गीतेचाच भाग मानला गेलेला आहे. तो देखील ग्राह्य आहे संपूर्ण. तर शास्त्राच्या बाबतीमध्ये काटेकोरपणा असणं महत्त्वाचं आहे. आणि तो काटेकोरपणा जेव्हा आपण पाळतो तेव्हाच शास्त्राचं उत्तम फल आपल्याला प्राप्त होतं. शास्त्र सोडा, नुसती फोडणी जरी द्यायची असेल तरी फार काटेकोर राहावं लागतं. आपण फोडणी करतो, काय करतो? कढल्यामध्ये तेल तापवतो. तेल तापवल्यानंतर 4 गोष्टी घालायच्या असतात त्यामध्ये. एक मोहरी घालायची असते, दुसरं हिंग, तिसरं हळद. काही लोक तिखट पण घालतात, पण आपण 3च गोष्टी 4 गोष्टी धरू: तेल, मोहरी, हिंग आणि हळद. आता त्यात शास्त्र आहे की नाही सांगा? जर समजा मोहरी तडतडायच्या आधीच जर हिंग हळद घातलं तर काय होईल? बर, मोहरी तडतडली, मोहरी तडतडल्यानंतर हिंग आधी घालायचा की हळद आधी घालायची? जर हळद आधी घातली तर आमटी काळी कुट्ट झालीच समजा, भाजी काळी कुट्टच झाली समजा. म्हणून आधी हिंगच तळून घ्यावा लागतो आणि मग हळद घालून लगेच भाजी घालावी लागते. तर हळदीचाही रंग राहील, हिंगाचाही स्वाद राहील, मोहरीचाही स्वाद राहील आणि तेलाचाही स्वाद राहील. नाहीतर जर ते थोडंसं मायन्यूट फरक जरी केला तरी सगळीच्या सगळी फोडणी बसून जाते. तर जिकडे फोडणी करायला देखील शास्त्र आहे तिकडे इकडे तर जीवनाला फोडणी लावायची आपल्याला, त्याला किती शास्त्र पाळावं लागत असेल विचार करा. त्यामुळे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. शास्त्राचं प्रामाण्य मानावंच लागतं. नाही मानलं तर शास्त्राचं बिघडत नाही हो, आपलं बिघडतं. शास्त्राचं काय बिघडणार आहे? सूर्याला आपण नाही मानलं म्हणून सूर्याचं काय बिघडणार आहे? आपलं बिघडणार आहे. त्यामुळे शास्त्रपालन इकडे दशरथ राजा काटेकोरपणाने करतोय. आणि म्हणून तो विचार करतोय की आचार्य असा हवा की ज्याने कोणत्याही परस्त्रीला बघितलं नसेल. आता इकडे त्याच्या मनात प्रश्न पडतोय
आता दशरथ राजाच्या मनात प्रश्न पडतोय की ह्यानी तर शांतेला बघितलं आणि भाळलेला आहे हा, आता काय करावं? परस्त्री बघितली गेली. तर इकडे वसिष्ठ मुनी म्हणतायत की हे तर होणारच होतं. पुरुष म्हणून जो जन्माला आलेला आहे त्याला कितीही स्त्री रूपापासून दूर ठेवा, ज्या क्षणी त्याला गवाक्षातून जरी स्त्री दिसली किंवा स्त्रीचं प्रतिबिंब जरी दिसलं, प्रतिबिंब सोडा सावली जरी दिसली तरी तो भाळेल. स्त्रीची सावली जरी दिसली तरी तो आपोआप भाळेल, कारण त्याचा जन्मतः सहज गुण आहे तो. आता तो जर शांतेवर भाळलेला आहे तर ती परस्त्री राहता कामा नये, यासाठी तिचा विवाह ह्याच्याशी जर करून दिला तर दोन गोष्टी सिद्ध होतील. परस्त्रीच्या दर्शनाचा दोष लागणार नाही आणि दुसरी गोष्ट आचार्याचा विवाह झालेला असला पाहिजे, तेही कार्य साध्य होईल आणि तुझीही चिंता दूर होईल की मुलीचं लग्न कुठे करायचं, तपस्व्याशी लग्न होईल. म्हणून दशरथ राजा त्याच्या मित्राला सांगून लग्नाची तयारी करून घेतोय आणि स्वतःच्या मुलीचं कन्यादान करून ऋष्यशृंगांशी तिचा विवाह लावून देतोय. आता हे ऋष्यशृंग विवाहित झालेले आहेत, पहिल्यांदाच पाहिलं, तिच्यावरच भाळले, तिच्याशीच लग्न केलं, त्यामुळे दोष लागला नाही त्यांना परस्त्री दर्शनाचा. आणि मग पुन्हा ऑर्डर सोडली की आता कोणी स्त्रियांनी समोर येऊ नका. आणि मग तशामध्ये त्या म्हणजे काही ऋष्यशृंग कामी होते अशातला भाग नाही, व्रत होतं त्यांचं, व्रत होतं, वडिलांनी दिलेलं व्रत होतं म्हणून. तर आता हे आलेले आहेत अयोध्येमध्ये आलेत आणि पुत्रकामेष्टी यज्ञाची तयारी आधीच वसिष्ठ ऋषींनी स्वतःच्या शिष्यांना सांगून करून घेतलेली आहे. उत्तम प्रकारे संकल्प वगैरे झालेला आहे. संकल्पामध्ये दशरथ राजा विचार करतोय की फक्त कौसल्येला बसवू का तिन्ही पट्टराण्यांना बसवू. कौसल्येला म्हणतायत की हे कौसल्ये तुझी काय इच्छा आहे. कौसल्या म्हणते की सुमित्रा आणि कैकेयी यांना देखील तर पुत्र नाहीये आणि आमच्यामध्ये अगदी फार सुखद संवाद आहे. माझ्या बहिणी आहेत, त्या बहिणींसारख्या आम्ही वागतो, त्यामुळे त्यांनाही सुख मिळावं पुत्रप्राप्तीचं, म्हणून मग त्यांनाही बसवा बरोबर संकल्पासाठी. संकल्पामध्ये काय असतं, नवऱ्याने संकल्प करायचा, पूजा अर्चा नवऱ्याने करायची, पत्नीने फक्त हाताला हात लावायचा असतो. तेवढं जरी केलं तरी देखील पत्नीला त्याचं 50% फळ प्राप्त होतं. जसा टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स जसा असतो ना, TDS, तसं नवऱ्याने काहीही पुण्य केलं तरी 50% फळ पत्नीला प्राप्त होतं. आपल्या गुरुजींनी वारी केली, त्यांच्या पत्नीने वारी नाही केली, पण 50% पुण्य ह्यांचं त्यांना आपोआप गेलं आणि त्याबद्दल त्यांना काही दुःख पण नाही, आनंद आहे त्यांना. पण पतीने जर एखादं पाप केलं तर त्याचा दोष 50% बायकोला जात नाही, तो संपूर्ण पतीलाच भोगावा लागतो. पण पतीने जर पुण्य केलं तर बायकोनी पुण्य न करता देखील पत्नीला पुण्य प्राप्त होतं. म्हणून बायकांचं कर्तव्य आहे पतीला धर्माला लावा, धर्म कार्य करायला लावा, रोज पूजा करायला सांगा, मध्ये मध्ये यज्ञयाग करायला सांगा, मध्ये मध्ये वैदिकाश्रमात सेवा करायला सांगा, वैदिकाश्रमात दान करायला सांगा, म्हणजे तुम्हाला पुण्य मिळेल. बरोबर ना. त्यामुळे पतीला धर्म कार्यामध्ये प्रवृत्त करण्याचं काम स्त्रीने करत राहावं, पत्नीने करत राहावं, कारण 50% पुण्य तिला मिळतं. कोणत्या बेसिसवर मिळतं पुण्य, तर कन्यादानाच्या वेळेस वचन दिलेलं आहे, धर्मे चार्थेच कामेच, धर्म कार्यामध्ये मी जे कमवीन त्यातले 50% तुला देईन असं वचन दिलेलं आहे. अग्नीसमोर वचन दिलेलं आहे, मुलीच्या वडिलांसमोर कन्यादात्यासमोर वचन दिलेलं आहे. अर्थेच, जे काही मी कमवीन त्यातला 50% हिस्सा तुझा असेल. म्हणून तर जॉईंट अकाउंट करतात की नाही लग्न झाल्यानंतर, 50% हिस्सा तुझा असेल. कामेच, ज्या माझ्या मनोकामना मी पूर्ण करीन त्यात तुझ्याही मनोकामनांचा तितकाच समादर करीन, अशा पद्धतीचं वचन लग्नाच्या वेळेसच दिलेलं असतं. लग्न करत असताना, कन्यादान करत असताना कन्येचा पिता काय म्हणतो नवरदेवाला,
की गौरीप्रमाणे या मुलीला मी सांभाळलेलं आहे, ते तुम्हाला सोपवतोय. या मुलीसाठी मी कधी घोडा बनलो, कधी तिला डोक्यावर बसवलं, कधी तिचे हट्ट पुरे केले, कधी इकडे तिकडे माझ्या अवतीभोवती बागडत राहणारी ही छोटीशी मुलगी आज उपवर झाली. गौरीप्रमाणे सांभाळलेली ही मुलगी मी तुम्हाला सोपवत आहे. तर नवरदेव काय वचन देतोय? तुम्ही गौरीप्रमाणे सांभाळली, विष्णू जसे लक्ष्मीला सांभाळतात तसं लक्ष्मीप्रमाणे मी तुमच्या मुलीचा सांभाळ करीन. हे वचन आहेत सगळी. पण होतं कसं, ही वचनं देत असताना कोण आलंय कोण नाही, कॅमेरा शूटिंग, सेल्फी ह्याकडे लक्ष असतं. त्यामुळे गुरुजी पण हैराण होतात की अरे बाबा लक्ष दे, मुहूर्त जातोय, फुकट जातोय. त्यामुळे आम्ही लोक काय म्हणतो की लग्नाच्या वेळेस फोटो बिटो हे कॅन्डिडच काढा. त्या गुरुजींना डिस्टर्ब करू नका की गुरुजी आणखीन एक फोटो, आणखीन एक पोज, नको. ते कॅन्डिड चालू ठेवा फोटो एकीकडे विधानाकडे लक्ष द्या की गुरुजी काय सांगतायत आपल्याला. काय लग्न म्हणजे काय आहे? लग्न म्हणजे निकाह नाही ना, लग्न म्हणजे मॅरेज नाहीये, लग्न म्हणजे काय परिणय नाहीये. लग्न हा एक संस्कार आहे आणि तो संस्कार फार महत्वाचा आहे. फार मोठा नसतो तो संस्कार, 2-3 तासात होतो. पण त्या 2-3 तासाचीही फुरसत नसते. त्यातही लगेच कॅमेरे येतात, त्यातही लगेच आहेर येतात, हे येतात, ते येतात. कुठेतरी ह्याला चाप लागणं गरजेचं आहे. कारण हे विधी करत असताना खूप गडबडी हल्ली होत आहेत. आणि मुख्य गडबडी म्हणजे काय, एकतर लग्न लागत असताना कोणीही मंगलाष्टकं म्हणतं आणि त्या मंगलाष्टकांमध्ये काकाची, मामाची, भाच्याची, भाचीची सगळ्यांची नावं घेऊन टाकतात. अरे मंगलाष्टकांमध्ये मंगलदायक नावं घेतली पाहिजेत आणि ती अष्टकं असली पाहिजेत, 8 श्लोक म्हटले गेले पाहिजेत. मुहूर्त साधत असताना जेमतेम 3-4 मंगलाष्टकं होतात, तेवढ्यात मुहूर्त येतो, अंतरपाठ काढावा लागतो. अष्टक याचा अर्थ 8 श्लोक पूर्ण म्हटले गेले पाहिजेत. आणि हे 8 श्लोक जे आहेत ते काय आहेत? त्यामध्ये आपल्या पवित्र नद्यांची नावं आहेत, जी मंगलदायक नद्या आहेत त्यांची नावं आहेत, पवित्र पर्वतांची नावं आहेत, मोठमोठे धर्मात्मा राजांची नावं आहेत, पंचकन्यांची नावं आहेत, नंतर समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या सगळ्या रत्नांची नावं आहेत. हे सगळं मंगलदायक आहे. कुठे ते काका, मामा, भाचे या सगळ्यांची नावं घेऊन मंगलाष्टकं स्वतः रचतात, मग ती रागदारीत गातात. काय काय रागदारीत गायची नसतात मंगलाष्टकं. मंगलाष्टकांचा स्वर ठरलेला आहे, तोच स्वर असला पाहिजे. जसं भजनाची सांगता ही भैरवीनीच झाली पाहिजे, दिवसाची सुरुवात ही भूपाळीनीच झाली पाहिजे, तर तो प्रभाव पडतो. तसं मंगलाष्टकाचा स्वर जो आहे तो हाच असला पाहिजे. कसा गुरुजी? काय मंगलाष्टक एखादं? कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम, यालाच मंगलध्वनी म्हणतात. नाहीतर मुंबईहून आली सुखदात्या, देवासहून निर्मला काकू, नाही चालणार. इंग्लिशमध्ये चालतं, नाही चालणार असं. काही लोक मंगलाष्टक रागदारीत म्हणतात. ते काही रागदारीत म्हणण्याचा प्रकार नाहीये. काही मंत्र हे त्या पद्धतीनेच म्हटले गेले पाहिजेत. एक गायिका आहे, तिने गायत्री मंत्र आणि मृत्युंजय मंत्र तालासुरात पेटी तबल्यासकट म्हटला. मृत्युंजय कसला, तिच्या नवऱ्याने गोळी खाऊन त्याला मरावं लागलं. एका गायिकेने हा प्रयोग केला होता. मृत्युंजय इतका कोपला की त्याला महादेवाच्या मंदिरासमोरच गोळ्या घातल्या त्याच्या शत्रूंनी आणि तिथेच मारलं. त्यामुळे मंत्रांशी कधी खेळू नये, मंत्रांशी कधी खेळू नये. खेळण्यासाठी बाकी आहे ना, होळीच्या दिवशी हवी तेवढी गीतं गावीत, त्यात काका, मामा, भाचा सगळ्यांना घ्यावं, काही हरकत नाही. पण मंगलाष्टकांच्या बाबतीत कोणीही मंगलाष्टक म्हणून चालत नाही. त्यात काय म्हटलेलं आहे कारिकेमध्ये? ज्योतिर्विदे, जो ज्योतिष जाणतो असा ब्राह्मणच मंगलाष्टक म्हणण्याचा अधिकारी आहे. मंगलाष्टक म्हणताना मंचावर सगळे येऊन उभे राहतात. अलाउड नाहीये सगळ्यांना उभं राहणं. सगळ्यांना उभं राहणं खालीच. मंचावर कोण उभं राहणार मंगलाष्टकाच्या वेळेस?
तर नवरा नवरी करवली दोन्हीकडचे मामा वडील आई पण नाही आणि ज्योतिर्विद असे 8 जणांनीच उभं राहायचं असतं. मंगलाष्टकांना मंचावर फक्त 8च जणांचं काम आहे. तो काही सार्वजनिक मंच थोडाच आहे नेत्यांचा की तुम भी आओ करण्याचा. बाकीच्यांनी खाली उभं राहायचं. आणि यात देखील मंगलाष्टक चालू असताना ती नवरी मुलगी लाजते, टाचा वर करून नवऱ्याकडे बघते, नवरा लाजतो, तो टाचा वर करून बघतो. हे सगळं काही नाही. अंतरपाठ हल्ल्यानंतर 2.5 मिनिटाच्या आत दोघांच्या गळ्यात हार घालून झालेला असला पाहिजे, ओवाळणं झालं पाहिजे. 2.5 मिनिटात तेवढ्यात फोटोग्राफर येतो, ॲक्शन रिप्ले. त्याला सांगायचं नाही, ही 2.5 मिनिटं मुहूर्ताची महत्त्वाची आहे. त्यामध्ये वरमाला घालून झाली पाहिजे, त्या करवलीच्या कऱ्यातलं पाणी दोघांच्या डोळ्यांना लावलं गेलं पाहिजे, दोघांचं औक्षण झालं पाहिजे. हे सगळं 2.5 मिनिटात झालं पाहिजे. पण हे काही होत नाही. आणि नंतर 3-4 वर्षांनी गुरुजींकडे पत्रिका घेऊन जातात, आमचं जमत नाही म्हणून. हा स्पर्शही नाहीये, कोणाचा स्पर्श नाहीये. हल्ली काय करतात, त्या नवऱ्या मुलीला काय उचलतात काय आणि काय काय करतात. हो, फोटोग्राफर पण हात लावतो. स्पर्श नाहीये. जोपर्यंत म्हणजे ज्या क्षणी त्या मुलीचं आणि मुलाचं ग्रहमक झालेला असतो त्यानंतर कोणाचा स्पर्श अलाउड नाहीये. हा नियम आहे परपुरुषाचा. बाकी मामा वगैरे चालेल, पण हे फोटोग्राफर वगैरे यांचा स्पर्श अलाउड नाहीये. तर हे तर काही पाळलं जात नाही. आणि मग नंतर मग पत्रिका घेऊन सगळीकडे फिरतात, अहो आमचं जमत नाही, आमचं पटत नाही, घरात हे होतं, घरात ते होतं. अरे तेवढा मुहूर्त जर साधला असता तर नंतर एवढ्या पत्रिका घेऊन मिरवाव्या लागल्या नसत्या. तुम्ही सांगा, तुमची आमची आजी कुठे पत्रिका घेऊन फिरायची, कुठे? अगदी क्वचित प्रसंगी एखाद्या वेळेला पत्रिका दाखवली असेल तर दाखवली असेल. हल्ली काय नाही, पत्रिका सबनीस गुरुजींना दाखवा, वैद्य गुरुजींना दाखवा, तरी समाधान होत नाही. मग कॉम्प्युटरवर ॲस्ट्रोसेजमध्ये बघा, हे पण सगळं चालतं. काय आता सांगावं. तर आवश्यक वेळेला जर शास्त्र पाळलं ना तर नंतरची अनेक संकट टळतात. म्हणून शास्त्राला महत्त्व आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. कार्याकार्य व्यवस्थितो. तर इकडे दशरथ राजांनी शास्त्राचं कटाक्षाने पालन केलेलं आहे. आणि कौसल्येला विचारलेलं आहे की तूच एकटी घेऊन आपण संकल्प करायचा. ती म्हणते नाही, या दोघींनाही बरोबर घेऊ. म्हणून या तिघी राण्यांसहित बसून दशरथ राजांनी पुत्रकामेष्टी यज्ञाचा संकल्प केलेला आहे. हा संकल्प झाल्यानंतर विधिवत यज्ञ झाला. त्यामध्ये यज्ञ पुरुष प्रकट झाले. हातामध्ये तबक आहे, त्या तबकामध्ये पायस आहे आणि त्या पायसाचं दान दशरथाला त्यांनी दिलेलं आहे. आणि मग दशरथाने त्यावेळेला पायसदान घेतल्यानंतर, स्वीकारल्यानंतर ते स्वतःच्या पत्नींना खायला द्यायचं म्हणून काय केलंय, इकडे कौसल्या बसलेली होती, तिकडे कैकेयी बसलेली होती आणि सुमित्रा मात्र सगळ्यात धाकटी त्या तिघींमध्ये आणि खूप कामसू होती ती. त्यामुळे सुमित्रा लगबगीने काहीतरी काम करायला गेली. तेवढ्यात हे यज्ञ नारायण प्रकट झाले, पायस मिळालं आणि त्यांनी सांगितलं की लगेच प्राशन करा. म्हणून दशरथ राजाने विचार केला की आता सुमित्रा गेली, ती तिला बोलवेपर्यंत हे पायस जे आहे हे शिळं होता कामा नये. आपल्या शास्त्रामध्ये देवतांचा जो प्रसाद असतो तो योग्य वेळीच खायचा असतो, त्याला विलंब करायचा नसतो. म्हणून आपण काय करतो, तीर्थ हातात घेतो ना लगेच प्राशन करतो. असं नाही म्हणत बाटलीत भरून द्या, घरी जाऊन खाऊ पिऊ. लगेच काही गोष्टी ज्या असतात त्या लगेच प्राशन करायच्या असतात. तशाच काही गोष्टी ज्या असतात या लगेच अर्पण करायच्या असतात. आपण काय करतो, बाजारातून मंडईतून फुलं आणतो, फ्रीजमध्ये ठेवतो, 5-5 दिवस तीच फुलं थोडी थोडी काढून वाहत बसतो. शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, फुलं ही फार फार तर 1 दिवस शिळी चालतात. तुळस जी आहे ही 11 दिवस शिळी चालते. दुर्वा ही महिनाभर शिळी चालते. आणि बेलाचं पान कधीच शिळं होत नाही. म्हणजे बेलाचं पान जर मिळालं नाही तर महादेवावरचंच काढा, धुवा आणि तेच पुन्हा वाहा, त्याला तेही प्रसन्न आहे. भोलेनाथ आहेत ना ते.
त्यामुळे बेलाच्या पानाच्या बाबतीत बेलाचं पान कधीच शिळं होत नाही, पण फुलं एका दिवसात शिळी होतात. तुळस 11 दिवसांनी शिळी होते, दुर्वा महिन्याभराने शिळी होते, आणि बेल मात्र कधीही शिळं होत नाही. तर वस्तू अर्पण करताना त्या शिळ्या अर्पण करू नयेत. चंदन जे असतं ते ताबडतोब अर्पण करायचं. आज उगाळून ठेवलं तेच उद्या व्हा, तेच परवा व्हा, तेच तेरवा व्हा, असं करायचं नसतं. बाजारात हल्ली चंदन मिळतं. त्या दिवशी मी बघितलं उज्जैनला काउंटरमध्ये गीला चंदन एकदम पेस्टसारखं. तर शास्त्रामध्ये तर म्हटलंय की चंदनात एकदा पाणी पडल्यानंतर ते तत्काळ अर्पण करायचं असतं. ते शिळं उद्यासाठी परवासाठी ठेवून चालत नाही. रोजचं रोज नवीन उगाळायचं असतं. हळद कुंकू तेच चालू शकतं, पण हळदीचा देखील नियम आहे की आषाढ महिन्यातल्या द्वादशीच्या दिवशी जुनी हळद काढून टाकायची आणि नवी हळद वापरायला सुरुवात करायची. म्हणजे हळद देखील 1 वर्ष चालू शकते, पण पुन्हा त्यानंतर नाही चालणार. हे सगळे नियम आहेत. तर देवाला ज्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्याचे नियम आहेत. दर्भ असतात ते भाद्रपद अमावस्येला कुशोत्पाटिनी अमावस्या असतात, त्या दिवशी जर उपटले तर ते दर्भ वर्षभर ताजे मानले जातात. जर अन्य अमावस्येला उपटले तर ते दुसऱ्या अमावस्येपर्यंत ताजे मानले जातात. आणि एरवी जर दर्भ काढले तर ते त्याच दिवसापुरते ताजे मानले जातात, दुसऱ्या दिवसापुरते ताजे मानले जातात. तोच प्रकार मनुष्याच्या शरीराचा देखील आहे सज्जन, मनुष्याच्या शरीराचा देखील आहे. कोणा व्यक्तीच्या घरी कोणी निवर्तलं तर बॉडी कधीपर्यंत ठेवायची याचं पण शास्त्र आहे. देह कधीपर्यंत ठेवायचा, अमुक येतोय, तमुक येतोय, तो अमेरिकेतून निघालाय, ठेवा नाही. शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे सूर्योदयानंतर जर एखादा मनुष्य मृत झाला असेल तर सूर्यास्ताच्या आधी अंत्यविधी झाला पाहिजे. सूर्यास्तानंतर जर अंत्यविधी मृत झाला असेल तर दुसरा सूर्योदय व्हायच्या आधी अंत्यविधी झाला पाहिजे. त्याचप्रमाणे अंत्यविधी करण्याचा जो अधिकारी आहे तो येईपर्यंत देह ठेवता येऊ शकतो, पण काका मामा भाचा पुतण्या येईपर्यंत ठेवायचं नसतं. अगदी बहीण भाऊ येईपर्यंतही ठेवायचं नसतं. अंत्यविधी करण्याचा पहिला अधिकार कोणाला? पुत्राला. त्यामुळे मुलगा येईपर्यंत देह ठेवता येऊ शकतो, मग नाही ठेवायचं. दशरथ राजाचे 2 मुलं गेली होती वनवासात. 2 मुलं फक्त होती की जी येण्याच्या स्थितीत होती, ती म्हणजे भरत आणि शत्रुघ्न. भरत आणि शत्रुघ्नापैकी कोणी नव्हतं म्हणून ते तेलामध्ये दशरथाचं प्रेत ठेवलेलं होतं. पण ज्या क्षणी भरत आला त्या क्षणी तो थांबला नाही, आल्या आल्या लगेच अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अंत्यविधी जो असतो तो 16वा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. एरवी जिवंत असताना मनुष्य देवतांना आहुतीमध्ये काय देतो? तीळ तूप वगैरे देतो. पण अंत्यविधी तो इष्टी कर्म आहे म्हणून त्याला अंत्य इष्टी म्हटलेलं आहे. अंत्येष्टी यज्ञांमध्ये उत्तम यज्ञ हा इष्टी यज्ञ मानला गेलेला असतो. तर त्या यज्ञामध्ये मनुष्य काय करतो? स्वतः 100 वर्ष सांभाळलेली एक इंद्रिय अग्नीला अर्पण करत असतो. त्यामुळे तो सगळ्यात मोठा यज्ञ मानला गेलेला आहे अंत्येष्टी यज्ञ. त्यामुळे त्या यज्ञासाठी देह जास्त जुना होऊन द्यायचा नसतो, तो ताजा असेपर्यंतच त्याला अर्पण करायचा असतो. म्हणून शक्यतो गेल्यानंतर देखील अंत्यविधीचा अधिकारी एक जरी आला, दशरथ राजाला 4 मुलं आहेत, 2 आले, बाद झालं, लगेच अंत्यविधीला सुरुवात केली, असा अंत्यविधी केला पाहिजे. आणि अंत्यविधी करत असताना इलेक्ट्रिकमध्ये अंत्यविधी करू नये. हल्ली तर फॅड निघालंय का, तर लाकडं खूप जळतात म्हणून. कोणी बेकरीवाल्यांना सांगतं का, बेकरीवाले, की लाकडं खूप जळतात पाव बनवायला ना, हे बनवायला तुम्ही गॅसवर वापरा किंवा इलेक्ट्रिकच्या शेगड्या वापरा? कोणी नाही सांगत. पण हिंदूंना मात्र सगळे सांगतात अंत्यविधीसाठी लाकडं वापरू नका. का वापरू नका लाकडं? तो यज्ञ आहे. यज्ञ काय इलेक्ट्रिकच्या शेगडीवर होतो का? यज्ञ हा लाकडांवरच केला जातो. आणि एवढी लाकडांची काळजी आहे तर माणसाला 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. दर वाढदिवसाला 1 झाड लावा आणि वाढवा.
कळलं की नाही? दर वाढदिवसाला एक एक झाड लावा आणि ते वाढवा, आणि मग नंतर एखाद्या झाडाचे 4-5 फांद्या मोठ्या मोठ्या आणून टाकाव्या लागल्या तर काय बिघडलं? व आयुष्यात झाडं लावायची नाहीत आणि नंतर लाकडांची चिंता करत बसायची, हा कोणता विज्ञान आणि हे कोणतं नीतिमत्ता? त्यामुळे लाकडांवर, शेणाच्या गोवऱ्यांवर, नारळाच्या करवंट्यांवर, नारळाच्या शेंड्यांवर असाच अंत्यविधी झाला पाहिजे आणि तो विधिवत झाला पाहिजे. त्याला विलंब होता कामा नये. कारण तो इष्टी यज्ञ आहे. इष्टी यज्ञाचा मुहूर्त ठरलेला आहे. मुहूर्त तिकडे कोणता पंचांगस्थ मुहूर्त नाही. तिकडे इष्टी करण्याचा अधिकारी आला तोच मुहूर्त. तिकडे इष्टी करण्याचा अधिकारी आला म्हणजे पुत्र आला की लगेच अंत्यविधीला प्रारंभ करायचा. हे आपल्याकडे महत्त्व आहे. अंत्यविधी करत असताना त्या अग्नीला आपलं संपूर्ण शरीर अर्पण करायचं असतं, एक एक अवयव अर्पण करायचं असतं. म्हणून आम्ही आग्रहाने सांगतो. हल्ली बऱ्याच जणांचं असं होतं, कोणाला डायबिटीस झालाय तर पाय कापावा लागलाय किंवा बोट कापावं लागलाय, असं होतं ना कधी कधी. किंवा महिलांच्या बाबतीत कधी कधी गर्भाशय काढावं लागतं, हे ते सगळे प्रकार घडतात. पण अंत्यविधीच्या वेळेस सगळे अवयव तिकडे असले पाहिजेत. जर आपल्या जीवनात एखादा अवयव कापला गेलेला असेल, भिन्न झालेला असेल, छिन्न झालेला असेल, तर पुढच्या पिढीला सांगून ठेवायचं असतं की माझ्या शरीरातला हा अवयव गेलाय, या अवयवाची कणकेची प्रतिकृती बनवून त्या जागी ठेवा आणि मग अग्नी द्या. हे एकदा सांगितलं तर एकाने हात वर केला, गुरुजी केस उडतात त्याचं काय, किंवा दात पडतात त्याचं काय? तर दात पडतात म्हणजे 32 दात लावू नका. शास्त्र काय म्हणते, जन्माला येताना जर दातासकट आले असाल तर जाताना दातासकट जा. जन्माला येताना केसांसकट आले असाल तर केसांसकट जा. जन्माला येताना जे प्राप्त झालेलं आहे त्याच्या सकट जायचं असतं. म्हणून पुढच्या पिढीला सांगून ठेवायचं की बाबा रे, माझं टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालं, एक टॉन्सिल ठेव बाबा याचा कणकेचा बनवून. कळलं की नाही? तर हे सांगणं जबाबदारी आहे. कारण गेल्यानंतर मनुष्य परावलंबी असतो. गेलेल्या माणसाची इंद्रिय कामं करत नाहीत, त्याला त्याच्या मुलाबाळांवरच अवलंबून राहावं लागतं. जसं आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला अन्न पाणी देण्यासाठी आपल्याला आईवडिलांवरच अवलंबून राहावं लागलं होतं. शी शू सगळं त्यांनीच केलंय आपलं. तसं गेल्यानंतर आपले अवयव गेल्यानंतर आपल्याला आपलं काही करता येत नाही. म्हणून आपण आपल्या मुलांना असं तयार करायचं की जेणेकरून त्या मुलांनी आपलं नीट केलं पाहिजे. पण ते जायच्या आधी सांगायचं नाही. लहानपणापासून संस्कार घातलं तर मूल करेल, नाही तर म्हणेल इलेक्ट्रिक. असं नाही सांगा. आणि नंतर देह गेल्यानंतर पहिल्या 10 दिवसांमध्ये एक एक त्या प्रेताचे अवयव तयार होतात. ते एक एक अवयव जे तयार होतात त्यासाठी ते सगळं पिंडदान बिंडदान हे ते अश्मा विष्मा हे सगळं करावं लागतं. असं म्हणून चालत नाही पहिल्या ते 10व्या दिवसाचं एकत्र 10व्या दिवशी देतो म्हणून. जर समजा सबनीस गुरुजी म्हणाले, गुरुजी 7 दिवस तुम्ही राहायला आलायत, रोज काही तुमच्या जेवणाची व्यवस्था करत नाही, 7व्याच दिवशी एकदम भरपूर बांधून देतो तुम्हाला, चालेल का? मी म्हणेन अहो असं नका करू, सकाळची भिक्षा सकाळी, संध्याकाळची भिक्षा संध्याकाळी द्या. तसाच ते प्रेत देखील म्हणत असतं की आज एक दिवस गेला, मला भूक लागली. आणि काय हवं असतं त्या प्रेताला? काही नको असतं, फक्त पाणी हवं असतं, फक्त ती पिंड हवी असतात. काही पिझ्झा नाही, बर्गर नाही, वरण नाही, भात नाही, शिरा नाही, कोशिंबीर नाही, चटणी नाही, काही नाही. आयुष्यभर माणसाने जेवढं मागितलेलं असतं बायकोकडे त्यातलं काही त्याला नको असतं. त्याला फक्त 2 गोष्टी हव्या असतात, पाणी आणि पिंडदान. एवढंच हवं असतं. ते पण 10 दिवस देता येत नाही लोकांना. तेही सगळं 10व्यालाच सगळं 1 2 3 4 5 6 सगळ्या दिवसांचं करून टाकतात. असं करू नये. ते प्रेत भुकेलं राहतं, आतुरतेने वाट बघत राहतं. भूक एकतर काय असतं, तो जीव ज्या वेळेला शरीर सोडतो त्यावेळेला शरीर सोडताना त्याला खूप त्रास झालेला असतो. आणि त्यानंतर घरचे ठरवतात आता सगळं 10व्याला करू, म्हणजे झालं तो 10 दिवस बिचारा बोंबलत बसलेला असतो जीव. आशेने बघत असतो की मला फक्त पाणी हवंय, पिंडदान हवंय, बाकी काही नकोय. पण तेही कोणी देत नाही. आणि काही तर महाभाग असे असतात, ते म्हणतात आम्हाला यावर विश्वासच नाही. हां, मग झालं. मग नंतर 20-30 वर्षांनी नाशिकला जातात त्रिपिंडी श्राद्ध, नारायण बळी, नागबळी करायला. अरे तेव्हा जाण्यापेक्षा वेळीच करा ना.
त्या जीवाला कशाला 20 ना 30 वर्ष तडफडवत ठेवलं? जर वेळीच हे सगळं केलं असतं तर नंतर काहीतरी संकट येणार, मग ज्योतिषींना दाखवणार, मग ते म्हणणार नाशिकला जाऊन पिंडदान करा, नारायण बळी करा, त्रिपिंडी करा. हवंय कशाला? पण हौस म्हणून हा फोटो समोर ठेवतात. काय विचारू नका. आता तुम्हीच निर्णय द्या. जर मी इथे सांगतोय सगळे अवयव अग्नीत अर्पण झाले पाहिजेत आणि जे नसतील त्याची प्रतिकृती बनवून अर्पण केले पाहिजेत, अवयव दान करायचं आपल्याला सांगतं कोण? सांगा ना, कोण सांगतं आपल्याला अवयव दान करा 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 म्हणून? गव्हर्नमेंट सांगतं. गव्हर्नमेंटमधल्या किती लोकांनी अवयव दानाचे संकल्प केलेत सांगा? आणि दान कशाला म्हणतात? दान त्या वस्तूला म्हणतात ज्यावर आपला अधिकार आहे. आपण शरीर सोडलं आणि मग ते सोडलेल्या शरीराचं दान आपण कसं करणार? शरीर सोडलं ना, ते आता माझं राहिलं नाही, मग दान कसं? दानाचा दुसरा नियम आहे सत्पात्री दान गेलं पाहिजे. जर समजा तुम्ही आयुष्यभर स्वतःच्या डोळ्यांचा उत्तम वापर केला आणि नंतर त्या डोळ्यांचं दान केलं ना, ते एखाद्या टेररिस्टला डोळा गेला तर काय स्थिती होईल? तर अवयवदानाविषयी उद्या सकाळी 9 ते 10 मध्ये मी विस्ताराने सांगेन. आत्ता आपलं ते नाही. तर सांगण्याचा मुख्य हेतू काय? शास्त्राप्रमाणे सगळं झालं पाहिजे, जितकं जमेल तितकं. जितकं जमेल, 100% होणं शक्य नाही, पण जितकं जमेल तितकं शास्त्राप्रमाणे करण्याचा कटाक्ष इकडे दशरथ राजांनी केलाय. आणि म्हणून पायसदान ज्या वेळेला यज्ञपुरुषांनी दिलंय त्यावेळेला ते पायसदान तत्काळ ग्रहण करायचं असतं. पण तत्काळ ग्रहण करण्यासाठी 2च राण्या होत्या, तिसरी काम करत होती आतमध्ये. त्यामुळे दशरथ राजांनी 2 भाग केलेत पायसाचे. एक भाग कैकेयीला दिलाय आणि दुसरा भाग कौसल्येला दिलाय. आणि म्हणतायत की ग्रहण करा हे पायस. तेवढ्यात सुमित्रा येते. आणि मग आता काय करायचं? हिला कोणतं पायस द्यायचं? कारण 2 भाग करून झालेत. पण कैकेयी आणि कौसल्य इतक्या गुणी आहेत, त्या सुमित्रेला म्हणतात की अगं सुमित्रे, तू नव्हतीस आणि हे पायस लगेच ग्रहण करायचं होतं म्हणून आमच्या हातात दिलं. तू आत्ता आलीस, पण माझ्यातलं मी अर्ध देते, तिच्यातलं ती अर्ध दे. असं म्हणून सुमित्रेला 2 भाग मिळाले त्या पायसातले. त्या पायसाचं ग्रहण तिन्ही राण्यांनी केलं. आणि मग चैत्र महिन्यात वसंत ऋतूच्या 9मीच्या दिवशी कौसल्येच्या पोटी साक्षात श्रीहरींनी प्राप्त झालेल्या शापाला खरं करण्यासाठी म्हणून जन्म घेतलेला आहे. प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये सुमित्रेच्या पोटी 2 भाग मिळाले ना पायसाचे, म्हणून जुळी मुलं झाली, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि कैकेयीला 1 भाग मिळालेला होता, तिला 1 मुलगा झाला, त्याचं नाव भरत. अशा पद्धतीने ऋषींनी दिलेल्या शापाला देखील भगवंतांनी खरं करून लोकहितार्थ सर्व 14 भुवनात्मक ब्रह्मांडामध्ये राहणाऱ्या सर्व जीवजंतूंच्या हितार्थ काय केलं? स्वतः जन्म ग्रहण केलेला आहे, प्राकट्य झालेलं आहे, प्रभूंचं प्राकट्य झालेलं आहे. हे प्राकट्य आता कसं झालं, या प्राकट्याचं रहस्य काय, हे उद्याच्या सत्रामध्ये आपण श्रवण करू. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव. पहिल्या सत्रामध्ये